नमस्कार मंडळी, आई तुळजाभवानी मातेचा आज आपण तिसरा एपिसोडचा रिव्ह्यू पाहणार आहोत. इकडे ऋषींच्या पत्नी म्हणतात, अहो हे तुम्ही काय करता? एवढी सेवा करून घ्यायची सवय नाही आम्हाला. आज कुणाला काहीतरी हवं आहे असे दिसते. काय कपिल, काय हवंय? तेव्हा कपिल म्हणतो, पुण्य हवंय. बाबा नेहमी म्हणतात, आईची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते. इतके दिवस बरे पुण्याची गरज नाही भासली आपल्याला. असं कशी गरज भासेल? आम्हाला भीती वाटते. भीती कशाची? तुम्ही आता आई होणार आहात. ते नवीन बाळ आल्यावर तुम्ही मला या आमच्या जवळ बसा. अहो रडताय काय? प्रत्येक आईचं आपल्या बाळावर सारखंच प्रेम असतं. कुणावर कमी, कुणावर जास्त असे नसतं. तेवढ्यात ऋषी येतात आणि म्हणतात, देवी आली, देवी आली. आपल्या रक्षणाकरिता देवी आली. आपण पाहिलंच नाही. आम्ही प्रत्यक्ष देवीला पाहिले नाही, परंतु त्या मृत असुरांचे देह पाहिले. आणि ही गोष्ट सांगण्याकरिता त्वरित आपल्याकडे धावून आलो. आपल्या यज्ञाला फळ मिळालं. तुमच्या पुण्यामुळे फळ मिळालं. आपण थोर आहात. की कसलं थोर? देवी तिच्या भक्तांच्या रक्षणाकरिता धावून आली. देवी कोणी थोर, कोणी लहान नाही. तिच्यासमोर सर्व सारखेच. चला, देवी येणार आहे. देवीच्या स्वागताची तयारी करूया. द्वितीया आणि तुळजा ही मातेची दोन रूपं. एकीकडे अनुभूती ही सात्विकतेचा साक्षात्कार, तर दुसरीकडे मनोरमा आश्रमावर अधिपत्य गाजवणाऱ्या दिव्यांग ऋषींची पत्नी. काही क्षणापूर्वी हे आजारी होते, परंतु देवी येणार म्हणून किती उत्साहात आलेत ते. अहो कितीही धावपळ कालपासून. पोटात अन्नाचा कणही नाही आहे. थकवा येईल अशाने. थोडी पेज घ्याल का? नको. नाही तर दूध. तेव्हा ऋषी म्हणतात, अहो खाण्यापिण्याचं काय आहे एवढं? तुम्ही देवीच्या पाद्यपूजाची सगळी तयारी केलीत ना? देवीची ओटी भरण्याची सगळी तयारी केलीत ना? हो. तेव्हा देवी म्हणते की मी सगळी तयारी केली आहे. अहो तुम्ही दूध घ्या. देवी येणार आहे, त्यासाठी तिच्या स्वागताची ताकद नको? हे बघा, दुधाची गरज माझ्यापेक्षा कपिला जास्त आहे असे ऋषी म्हणतात. तेवढ्यात ऋषी मनोरमाला बोलतात व सांगतात, ओटीची सगळी तयारी करून घ्या. तशी ती तुम्ही केली असेलच. आणि सगळं तयारी झाली की ती अनुभूतीला दाखवून द्या. कशाला? अनुभूतींना कशाला? इतक्यात लहानसहान गोष्टीची चिंता यांना कशाला? आम्ही आणून दाखवतो. आपल्याला हवं तर आपण स्वतः खात्री करून घ्या, मग तर चालेल. निर्धास्त राहा. आम्ही इथे असताना आपण काळजी करण्याची अजिबात गरज नाही. अनुभूतींना शक्य नसलं तरी आम्ही आहोत की. आमच्याशी विवाह केला असता तर? काय आहे या अनुभूतीकडे जे आपल्याकडे नाही? तेव्हा अनुभूती म्हणते, मनोरमा काही म्हणालात का? हेच. काय आहे या अनुभूतीकडे की जे आमच्यात नाही? असे म्हणते. काही नाही. ओटीचे सामान, तांदूळ, खारीक, बदाम, खोबऱ्याचा तुकडा आमच्याकडेही आहेच की. तेवढ्यात देवीचे आगमन होते. आई, आई असा आवाज येतो. तेव्हा देवी म्हणते, तुम्ही आश्रमाकडे जा. आम्ही आईला सुखरूप घेऊन येतो. इकडे देवीच्या स्वागताची तयारी सुरू असते. तेव्हा तेथे ऋषी येतात आणि सांगतात की कपिल, तू देवीच्या स्वागताची तयारी कर. आणि म्हणतात की आता घाबरू नका. आता असुरांचा नाश करायला साक्षात त्वरिता देवी येणार आहे. ऋषी येतात आणि सांगतात की देवीचा
आगमन अगदी छान व्हायला हवं. तेवढ्यातच असुर एका स्त्रीला ओढत आणत असतो. तेव्हा तेथे देवी प्रकट होते व त्या स्त्रीला त्या असुराच्या तावडीतून सोडवते. इकडे देवीच्या स्वागताची तयारी सुरू असते. तेव्हा या स्त्रीची मुलगी इकडे येते. तेव्हा ऋषी त्या मुलीला विचारतात, देवी कुठे आहे? तेव्हा ती मुलगी म्हणते, देवीने मला त्या असुरापासून वाचवले व मला सांगितले की तू जा, आम्ही तुझ्या आईला त्या असुराच्या तावडीतून सुखरूप घेऊन येतो. त्यानंतर इकडे कैलासावर महादेवांना देवी पार्वती आल्यासारखं वाटते. ते नंदीला विचारतात की देवी पार्वती आल्यात का म्हणून, परंतु नंदी नाही म्हणून सांगतो. नंदी म्हणतो की सारीपाट खेळताना काय घडलं की देवींनी एवढा सुंदर पर्वत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा महादेव म्हणतात की खेळात आम्ही एकदा हरलो आणि एकदा जिंकलो. तेव्हा नारद मुनी म्हणतात की हे कारण काही रुसले नाही. देवीतून अचानक निघून जायचं कारण. तेव्हा महादेव म्हणतात की पृथ्वीवर लेकरांची काळजी असा बोध घेऊ शकता आपण. तेव्हा नंदी म्हणतो की मी माता पार्वती देवींनाच विचारतो की तुम्ही पत्नी म्हणून रुसून आल्या आहात की आई म्हणून रक्षण करायला. असे म्हणून नारद मुनी तिथून निघून जातात. इकडे देवीच्या स्वागताची तयारी सुरू असते. तेव्हा ऋषी विचारतात की तयारी झालीत का? तेव्हा मनोरमा म्हणते की आम्ही तयारी पूर्ण केली. अनुभूतीने तयारी केली असती तर काहीतरी विसरलीच असती. प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. तेवढ्यात त्या मुलीला तिची आई सुखरूप आलेली दिसते. तेव्हा ती मुलगी आई आई करत आईकडे पळत जाते. तेव्हा सर्वच तिकडे जातात. तेव्हा ती सांगते की आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना की देवी येणार, त्या आल्या होत्या. तेव्हा ऋषी पत्नी विचारतात की देवी नाही आल्या. तेव्हा ती म्हणते की देवी तिच्या भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येते. इतकी देखणी, इतकी शक्तिशाली स्त्री आम्ही पहिल्यांदाच बघितली. तिनेच आम्हाला आश्रमाचा मार्ग दाखवला. आई, तू धन्य आहेस. तेव्हा ऋषी म्हणतात, साक्षात देवीनेच तुम्हाला आमच्याकडे पाठवलं. तुमचा आदरातिथ्य करणं हेच आमचं सौभाग्य. देवी येतच असते. देवीच्या मनात काय आहे हे तिलाच माहीत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.